नमस्कार. आजचा विषय आहे माणसांच्या दुःखाचं कारण. माणसं दुःखी का असतात? सगळे माणसं सुखी असतात? नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख होतं. मग काय कारण असू शकतं या दुःखाच्या मागे? या दुःखाच्या मागे काय कारण असू शकतं? भरपूर रिझन असतील. मुलांचं असेल, नवऱ्याचं असेल, फॅमिलीचं असेल, आईचं असेल, वडिलांचं असेल, काही ना काहीतरी दुःख आहेच. पण तुम्हाला माहिती आहे या दुःखाचं कारण काय? या दुःखाचं कारण आहे अपेक्षा. हो, अपेक्षा. जर आपण अपेक्षा केली ना, मग कुठंतरी तो अपेक्षा भंग होतो. आणि जेव्हा अपेक्षा भंग होतो ना, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं, दुःख होतं, मनात वेदना होतात. त्याला असं दुःख म्हटलं जातं. पण जर आपण अपेक्षाच ठेवली नाही, तर दुःख येणं, वाईट वाटणं, चुकीचं फील होणं हे होतच नाही. म्हणून माणसाने कधी दुसऱ्यांकडून अपेक्षा नाही करायची किंवा स्वतःही कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही ठेवायची. जो व्यक्ती बिना अपेक्षेने काम करतो, वागतो, तो जगातला सुखी प्राणी. येस. जर सुखी जीवन जगायचं असेल तर अपेक्षा करणं टाळा. इथं म्हणेल बंद करा. मी सविता जाधव, डिवाइन सोल गायडन्स. धन्यवाद.